नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा 5 फेब्रुवारी 2026चा महत्त्वाचा शासन निर्णय, जो मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 2025-26 संदर्भात आहे. या GRमुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. चला तर मग संपूर्ण माहिती सोप्या शब्दात समजून घेऊया. तर हा शासन निर्णय 5 फेब्रुवारी 2026 रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांनी जारी केला आहे. योजना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना, आर्थिक वर्ष 2025-26. तर हा GR कशासाठी आहे? तर मित्रांनो, या GRचा मुख्य उद्देश म्हणजे सन 2025-26मध्ये मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत उर्वरित 14% निधी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी वितरित करणे. आधीच 56% निधी वितरित झाला होता. आता उर्वरित निधी देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. तर एकूण किती निधी मंजूर? तर या GRनुसार 7,73,33,400 रुपये इतका निधी संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांना वितरित करण्यात येणार आहे. तर कोणकोणत्या शिष्यवृत्ती योजनांसाठी निधी? तर नंबर 1, गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती इयत्ता 5वी ते 10वी, विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थी, मुंबई विभागासाठी स्वतंत्र योजना. नंबर 2, सैनिक शाळा निवास भत्ता योजना, सैनिक शाळेत प्रशिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी. नंबर 3, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इयत्ता 8वी ते 10वी, विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतील मुली. नंबर 4, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इयत्ता 5वी ते 7वी, इतर मागास प्रवर्गातील मुली. नंबर 5, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इयत्ता 8वी ते 10वी, इतर मागास प्रवर्गातील मुली. आणि नंबर 6, जिल्हा परिषद स्तरावरील योजना, गुणवत्ता शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क सवलत आणि मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती. नंतर निधी कोण वितरित करणार? तर संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे हेच नियंत्रक अधिकारी आणि आहार व संवितरण अधिकारी म्हणजे DDO असतील. नंतर खर्चाबाबत महत्त्वाच्या अटी पाहूया. तर निधी फक्त मंजूर योजनांसाठीच वापरायचा. जिल्हानिहाय खर्चाचा तपशील शासनाला द्यायचा. लाभार्थ्यांची संख्या सादर करणे बंधनकारक. कोणतीही आर्थिक अनियमितता होणार नाही याची जबाबदारी अधिकाऱ्यांची. तर विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा काय? तर शिष्यवृत्तीचा निधी वेळेत मिळण्याचा मार्ग मोकळा, मॅट्रिकपूर्व विद्यार्थ्यांना आर्थिक आधार, मुलींच्या शिक्षणाला चालना आणि मागास व वंचित घटकांना दिलासा. तर मित्रांनो, हा GR विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी असाल तर येणाऱ्या काळात शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्याची शक्यता नक्कीच आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.